तुर्भे इथं मार्जिना मंडल यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या आरोपी मोहम्मद अख्तर याला एपीएमसी पोलिसांनी नेपाळमधील झापा जिल्ह्यातून अटक करून नवी मुंबईत आणले। आरोपी मूळचा बिहारमधील किशनगंज येथील असून रोजगाराच्या निमित्ताने तो नवी मुंबईत आला होता। याच दरम्यान त्याची ओळख मृत महिलेशी झाली होती। चौकशीत आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून संतापाच्या भरात त्याने चाकूने हल्ला करून महिलेची हत्या केली आणि मोबाईल बंद करून नेपाळमध्ये पळ काढला। 13 मार्च रोजी ही घटना घडल्यानंतर एपीएमसी पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले होते। तपासादरम्यान आरोपी नेपाळमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन छापा टाकला आणि त्याला अटक केली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी सांगितले की आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे। पुढील तपास सुरू आहे। दिनांक 13 मार्च 2026 या दिवशी सायंकाळच्या वेळी पोलीस स्टेशनला खबर दिली की सेक्टर 22 तुर्भे इथे असलेल्या एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावरती एक छोटंसं घर होतं। त्या ठिकाणी एक महिला मार्जिना मंडल असं तिचं नाव, तिचा खून झालेला आहे आणि ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली आहे असा आम्हाला माहिती पोलीस स्टेशनला एपीएमसी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली। ती माहिती प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि सर्व स्टाफ त्या ठिकाणी पोहोचला। तिथे जे प्रायमरी आमचं जे सगळं इन्व्हेस्टिगेशन असतं त्या पद्धतीने FSL व्हॅन असेल, फॉरेन्सिक लॅबॉरेटरीची आमच्या व्हॅन असेल किंवा श्वान पथक असेल किंवा फिंगरप्रिंट एक्सपर्ट असतील, ते त्या ठिकाणी आम्ही गेलो, प्राथमिकरित्या माहिती काढण्याचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे ताबडतोब त्या खुनाचा जो गुन्हा आहे अज्ञात इसमाविरुद्ध तो आम्ही तिथे नोंद केला। याची माहिती वरिष्ठांना दिली। त्याचप्रमाणे आमचे CP साहेब आरंभे सर, जॉईंट CP यनपुरे सर, ॲडिशनल CP साकोरे सर, DCP आमचे डहाणे सर, त्याचप्रमाणे ACP प्रेरणा कट्टे मॅडम, DCP गुंजाळ साहेब क्राईम ब्रँचचे, अशी ही संपूर्ण या लोकांना अधिकाऱ्यांनी आम्हाला सगळ्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब आम्ही कामाला करायला सुरुवात केली। सुरुवातीच्या काळामध्ये तिथे चॅलेंजेस खूप होती। एकतर तो जो भाग आहे तो गावठाणाच्या आणि जुन्या अशा इमारती आहेत, त्यामुळे तिथे CCTV कॅमेराज वगैरे किंवा प्रत्यक्षदर्शी तिथे आम्हाला कोणी तिथे ही घटनाच्या बाबतीत काही माहिती मिळत नव्हती। आम्ही अनेक नागरिकांशी तिथे संवाद साधला, खूप चौकशा केल्या, परंतु तिथे काही मिळत नव्हतं। या महिलेला कोणी मारलं असावं, का मारलं असावं याबाबत आम्ही खूप चौकशी तिथे सुरू केल्यानंतर मग वेगवेगळे आम्ही त्याचे अँगल्स होते, या महिलेचा खून कोण करू शकेल ते आम्ही तपासणी करायला सुरुवात केली। त्यामध्ये बाबा ती अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे आणि तिथे ती राहते म्हणून तिला कोणी काढण्याचा प्रयत्न केलाय का, त्याचा आम्ही अँगल पूर्ण तपासला। त्यानंतर कंटिन्यू करू। त्यानंतर तिचा एक प्रियकर आम्हाला त्या चौकशीमध्ये प्रियकर आहे असं समजलं आणि तो प्रियकर त्याचं लग्न दुसऱ्या महिलेबरोबर होणार होतं, म्हणून त्यांनी त्यांच्यावरून त्यांची भांडणं होती, त्याच्यावरून तिचा खून केलाय का याचा सुद्धा तपास केला। त्यानंतर असं तपासामध्ये कळलं की ही महिला जी होती ती त्या ठिकाणी म्हणजे 2 महिलांसोबत वेश्या व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी करत होती। त्यामुळे आम्ही तिच्या सोबत ज्या वेश्या व्यवसाय करत होत्या त्या महिलांना सुद्धा बोलवून त्यांच्याकडून काही माहिती मिळते का हे घेण्याचा प्रयत्न केला। तसंच जी गिरायकं तिच्याकडे येत होती त्यांचे सुद्धा म्हणजे तपास केला गेला, परंतु कुठला ठोस असं कारण किंवा ठोस सुगावा आमचा लागत नव्हता। दुसरं एक मोठं चॅलेंज त्याच्या पुढे होतं ते म्हणजे त्या दिवशी नेमकी या संपूर्ण तुर्भे विभागातली जी इलेक्ट्रिसिटी आहे, लाईट आहे, ते त्या ठिकाणी गेलेली होती। त्याच्यामुळे तिथे आम्हाला CCTV जे फुटेज होतं ते मिळवण्याकरता किंवा ते मिळण्याकरता ते आम्हाला खूप अडचणी होत्या आणि काही माहिती देखील पुढे येत नव्हती। मग आम्ही त्या बिल्डिंगचे तिथे त्या ठिकाणी बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे लोक, त्या जे आणखीन त्यांच्या संपर्कात असणारे महिलेचे जे लोक आहेत, तिच्या घरचे जे नातेवाईक आहेत, ह्या सगळ्यांचे तपास सुरू केला। शेवटी टेक्निकल आमच्या तपासामध्ये आणि आमच्या संपूर्ण माहितीमध्ये त्याच्यामध्ये आम्ही काम करू लागलो
आमच्यासोबत म्हणजे एपीएमसी पोलीस स्टेशनच्या स्टाफच्या सोबत क्राईम ब्रांचचे युनिट 1 जे म्हणतात त्याचे पी आय भगत साहेब, सिनियर पी आय भगत साहेब, त्यांचा स्टाफ, त्यानंतर सेंट्रल युनिट जे आहे त्याचे जे सुनील शिंदे सिनियर पी आय ते, त्यांचा स्टाफ, असे आम्ही तिघेही मिळून आम्ही काम करू लागलो. आणि काम करत असताना त्याच्यामध्ये आम्हाला एक टेक्निकल अनालिसिस करताना आणि कोण कोणी त्याच्याशी त्या त्या दिवशी बोललंय तिच्याशी, काय त्याचा भाग आहे, त्या सगळ्या लोकांना आणून चौकशी करायला इथे सुरुवात केली. गुन्हा होऊन जवळपास 20-25 दिवस उलटून गेले होते आणि काही सुगावा लागत नव्हता. आमच्या स्टाफनी जवळपास 80-85 लोकांकडे प्रत्यक्षात चौकशी करून काही सुगावा मिळतो का बघत होतो. शेवटी आम्ही बऱ्याच राज्यांमध्ये वेगवेगळी पथकं तयार केली. क्राईम ब्रँचची पथकं, आमच्या पोलीस स्टेशनची पथकं आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्याचा तपास करण्याकरता संशयितांचा गेलो. एक त्याच्यामध्ये आम्हाला सुगावा लागला किंवा लीड मिळालं आणि एक मोहम्मद अख्तर असा जो याच्यामधला आरोपी आहे, तो त्याचं किसनगंज बिहार राज्य या ठिकाणी तो गाव आहे आणि तो गुन्हा घडल्यानंतर इथून तो निघून गेलेला आहे. फोन वगैरे त्यांनी बंद केलेले आहेत. असा आम्हाला सुगावा लागल्यानंतर आमचं पथक पहिल्यांदा आमचे एपीआय शेलार, त्याच्यानंतर धर्माधिकारी असे आमचे पथक आमचं त्या ठिकाणी गेलं. त्या ठिकाणी त्याच्या घराची तपासणी केली तर त्या ठिकाणी तो संशयितरित्या तिथून तो निघून गेला होता आणि त्याच्या घरापासून बांगलादेशची बॉर्डर 15 किलोमीटर आहे आणि एका बाजूला आणि नेपाळची बॉर्डर 15 किलोमीटर आहे. त्या ठिकाणी त्याची चौकशी केली, त्याचं बिहेवियर समजून घेतलं तर त्याच्याविषयी संशय अधिक बळावला. तो संशय बळावल्याच्या नंतर तिला पुन्हा एकदा आमचे लोक आले आणि दुसरं पथक जे एपीआय माझ्या पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश पाटील, त्यानंतर पोलीस आमचे कॉन्स्टेबल धर्माधिकारी, त्याचप्रमाणे क्राईम ब्रँचचे आमचे एपीआय बनकर व त्यांचे हवालदार सावरकर असे पुन्हा एकदा ते त्या आरोपीच्या मागावर गेले. तिथे त्यांनी पुन्हा एकदा तो आरोपी नेपाळमध्ये या देशामध्ये गेल्याचं त्यांना समजलं. तिथे तांत्रिक तपास केला, तिथल्या लोकल ऑथॉरिटीची मदत घेतली आणि जो आरोपी आहे त्याला नेपाळ देशामधून म्हणजे बेलडोंगी झापा जिल्हा या ठिकाणून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना आपल्या नेपाळ बॉर्डरला आणलं. त्यानंतर त्याला इकडे पोलीस स्टेशनला आलं. मुंबईमध्ये एपीएमसी पोलीस स्टेशन इथे आणल्यानंतर त्याची पुन्हा एकदा पासून तिथे चौकशी केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या आरोपींनी तो गुन्हा केल्याचं कबूल केलं आणि त्याच्याकडून मग त्यामध्ये त्याला गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. तर नेमकं असा कोणता क्लू मिळाला की जेणेकरून तो आरोपी हाच आहे किंवा मुख्य आरोपी आहे किंवा एवढा परदेशात जाऊन तुम्ही अटक केली, तर नेमका असा कोणता क्लू सापडला? कारण बऱ्याच बाबी ज्या आहेत त्या साथ देत नव्हत्या किंवा किंवा आरोपीच्या दृष्टीने जसं होतं, पण कोणता क्लू असा मिळाला की तुम्ही त्या आरोपी हा बेसिकली गुन्हा ज्या दिवशी घडला त्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्याचा मोबाईल त्यांनी सगळे स्विच ऑफ केले होते. त्यांनी मुंबई सोडली होती आणि थेट त्याचं गाव गाठलं होतं आणि ज्या वेळेला आमचं पथक त्याच्या गावाच्या सुद्धा घरी तिथे शोधायला गेलं तेव्हा समजलं की तिथून सुद्धा तो गायब आहे आणि तो त्याचं अस्तित्व लपवून राहतोय आणि तो बहुतेक नेपाळ या देशामध्ये गेला असेल असं तिथे आम्हाला गेलाय असं समजलं. त्याच्यावरून त्याच्याविषयी खूप संशय दाट निर्माण झाला म्हणून त्याला पहिल्यांदा आपण तो प्रमुख संशयित झाला आणि त्याला आणून ज्या वेळेला चौकशी केली गेली त्यावेळेला त्याला म्हणजे त्याच्याकडे त्यांनी खून केल्याचं कबूल केलं. त्याचप्रमाणे त्याच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये त्याची चौकशी केली असता त्यांनी ज्या वेळेला खून केला त्यावेळेला वापरलेले त्याचे कपडे हे देखील ताब्यामध्ये आले आणि इतर सुद्धा आम्हाला त्याच्या बाबतीत पुरावे प्राप्त झाले. अशा पद्धतीने त्याला अटक करण्यात येऊन त्याच्याकडून तपास करण्यात आलेला आहे.
ह्या मारण्याचं कारण असं होतं की हा जो याच्यामधला आरोपी आहे मोहम्मद अख्तर, हा जे मार्जिना मंडल या ज्या बाई आहेत त्यांच्याकडे, तो ज्या मयत होत्या त्यांच्याकडे गेला होता आणि तिथे त्याला म्हणजे बेसिकली त्या वेश्या व्यवसायामध्ये असल्यामुळे त्यांना वेश्यागमन करायचं होतं आणि तिथे कोणीही त्यावेळेला म्हणजे त्या मार्जिना मंडल यांनी त्या 1-2 जणींना तिथे बोलवण्याचा प्रयत्न केला ज्या वेश्या व्यवसाय करतात, परंतु त्या तिथे आल्या नाहीत आणि त्या आल्या नाहीत आणि त्यांनी मग त्याच्यामुळे त्याचा संताप अनावर झाला. त्यांनी त्या मार्जिना मंडल तिच्याकडे सुद्धा शरीर सुखाची मागणी केली, तिने त्याला नकार दिला आणि त्याच्यामुळे त्यांचे त्यावरून वादावादी झाली आणि यांनी रागाच्या भरामध्ये डायबिटीज रुग्णांसाठी एक महत्त्वाची दिलासादायक बातमी समोर आली. नव्या आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार साध्या रक्त तपासणीच्या माध्यमातून डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये लपलेला हृदयविकार लवकर ओळखणं शक्य होणार आहे. स्कॉटलँडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो या संशोधकांनी केलेल्या टर्टन HF या क्लिनिकल ट्रायलमध्ये ही बाब स्पष्ट झाली. हा अभ्यास अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी परिषदेत सादर करण्यात आला. 700हून अधिक रुग्णांवर करण्यात आलेल्या या संशोधनात रक्त तपासणी आणि पुढील तपासण्या केलेल्या गटात सुमारे 25% रुग्णांमध्ये हृदयविकार आढळून आला, तर पारंपरिक पद्धतीत हा आकडा केवळ 1% मर्यादित होता. ही तपासणी NT-proBNP या बायोमार्करवर आधारित असून तो हृदयावर येणाऱ्या ताणाचे संकेत देतो. वेळेवर निदान झाल्यास पुढील तपासण्या आणि उपचार लवकर सुरू करता येतात. विमान रद्द करून नंतर ते पुनर्निर्धारित केल्याचा दावा करणं तसंच प्रवाशांना अनुपस्थित ठरवणं ही अनुचित व्यापारी प्रथा असल्याचं जिल्हा ग्राहक न्यायालयानं स्पष्ट केलंय. या प्रकरणी आता बंद पडलेल्या गो एअरलाइन्सला प्रवाशाला तिकिटाचे 63,000 रुपये परत करण्यासह भरपाई देण्याचे आदेश देण्यात आलेत. ही तक्रार अणुऊर्जा नियामक मंडळातील वैज्ञानिकांना दाखल केली होती. त्यांनी 26 डिसेंबर 2019 रोजी गोवा ते चंदीगड प्रवासासाठी गट तिकीट खरेदी केलं होतं. प्रवासाच्या अवघ्या 3 तास आधी विमान रद्द झाल्याचा संदेश आणि ईमेल मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं दुसऱ्या विमानाचं तिकीट खरेदी केलं, ज्यासाठी अधिक खर्च करावा लागला. त्यानंतर कंपनीनं विमान रद्द न होता पुनर्निर्धारित झाल्याचा दावा करत प्रवाशाला अनुपस्थित ठरवलं आणि पूर्ण परतावा देण्यास नकार दिला. ग्राहक आयोगानं कंपनीचा युक्तिवाद फेटाळून लावत एअरलाइन्सच्या स्वतःच्या ईमेलमध्ये विमान रद्द झाल्याचं स्पष्ट नमूद असल्याचं निरीक्षण नोंदवलं. तसंच प्रवाशानं निवडलेला परताव्याचा पर्याय नाकारून क्रेडिट शेल लादणं ही मनमानी कृती असल्याचं आयोगानं ठळकपणे म्हटलंय. मालमत्तेत सहमालक झालेल्या भाडेकरूवर भाडे कायद्याअंतर्गत निष्कासन किंवा बेदखलीची कारवाई करता येत नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलाय. तसंच कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत अपील न्यायालयाचा आदेश रद्द करण्यात आलाय. न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठानं स्पष्ट केलंय की एखादा भाडेकरू जर संबंधित मालमत्तेतील हिस्सा खरेदी करून सहमालक झाला तर त्याचा भाडेकरू म्हणून असलेला दर्जा संपतो आणि तो मालक म्हणून गणला जातो. त्यामुळे त्याच्या विरुद्ध भाडे कायद्यानुसार बेदखलीची कारवाई पुढे चालवता येत नाही. ही याचिका ठाण्यातील सिसिलिया हाऊस येथील 3 भाडेकरूंशी संबंधित होती. प्रलंबित खटल्यादरम्यान त्यांनी वादग्रस्त मालमत्तेत 50% हिस्सा संपादन केला होता. त्यानंतर घर मालकांनी अनधिकृत बांधकाम, पोट भाडेपट्टा, वापर बदल, स्वतःच्या गरजेसाठी ताबा आणि थकीत भाडं या कारणांवरून बेदखलीची कारवाई दाखल केली होती. कनिष्ठ न्यायालयानं भाडेकरूंच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर हा वाद अपीलीय प्राधिकरणात गेला होता. मात्र उच्च न्यायालयानं दोन्ही बाजूंचा विचार करून महत्त्वपूर्ण कायदेशीर भूमिका स्पष्ट करत भाडेकरूंना दिलासा दिलाय. माथाडी कामगारांच्या पाठीवरील ओझं कमी करण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. कांदा, बटाटा आणि इतर शेतीजन्य मालाच्या गोणीचं वजन 60 किलोवरून 10 किलोनं कमी करून आता 50 किलोपेक्षा जास्त वजन ठेवू नये असा नियम शासनानं लागू केलाय. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांहून अधिक माथाडी कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात 305 पेक्षा जास्त कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तसंच JNPT आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट सह विविध आस्थापनांमध्ये हे कामगार शेतमाल चढ उताराचं काम करतात. पूर्वी या गोण्यांमध्ये 100 किलो वरपर्यंत वजन होतं, मात्र जे टप्प्याटप्प्यानं कमी करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचेही कामगारांच्या सुरक्षिततेसाठी 50 किलो ही योग्य मर्यादा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. माथाडी कामगार संघटनांच्या अनेक वर्षांच्या मागण्या आणि आंदोलनाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं मानलं जातंय.
मतदार याद्या आणि ईव्हीएम मधील कथित घोटाळ्यावरून पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झालाय। निवडणूक आयोगाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप करत काँग्रेस कार्य समितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान यांनी ईव्हीएम पडताळणी न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय। 2024च्या विधानसभा निवडणुकीतील चांदिवली मतदारसंघात ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं काही मशीनच्या तपासणीचे आदेश दिलेत। त्यानुसार 16 आणि 17 एप्रिल रोजी बोरिवली इथं ईव्हीएम तपासणी प्रक्रिया सुरू झाली आहे। नसीम खान यांच्या म्हणण्यानुसार न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार डेटा सहित तपासणी अपेक्षित असताना निवडणूक आयोग टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसंच सीयू, बीयू आणि व्हीव्हीपॅट या जोडणीपुरतीच प्रक्रिया मर्यादित ठेवण्यात आल्याची त्यांनी आक्षेप नोंदवलाय। लोकशाही प्रक्रियेची निष्पक्षता आणि पारदर्शकता राखणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचं सांगत ही लढाई केवळ एका मतदारसंघापुरती नसून लोकशाहीच्या संरक्षणासाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। झारखंडच्या जमताराप्रमाणेच महाराष्ट्रातही बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशातील नागरिकांना फसवून कोट्यवधींचा गोरखधंदा सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या रॅकेटमध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केलाय। IPS अधिकारी दत्ता कराळे तसंच 2 पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि सोमनाथ घारगे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय। या संपूर्ण रॅकेटला मंत्रालयाच्या 6व्या मजल्याचा आशीर्वाद असल्याशिवाय इतका मोठा व्यवहार शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय। सीबीआयनं 8 ऑगस्ट आणि 11 सप्टेंबर 2025 रोजी नाशिक आणि इगतपुरी इथं केलेल्या छाप्यांमध्ये बोगस कॉल सेंटर रॅकेट उघडकीस आणून अटक करण्यात आली होती। याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय। पूर्वी संबंधित अधिकारी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात कार्यरत असताना या भागातही असे कॉल सेंटर सुरू असल्याचा दावा करण्यात आलाय। काही आरोपींवर केवळ औपचारिक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले असा आरोप त्यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। अनैतिक मानवी तस्करी प्रकरणातील पीडित बांगलादेशी महिलेला तात्काळ मायदेशी पाठवण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत। 6 महिन्यांहून अधिक काळ परत पाठवण्यात झालेला विलंब लक्षात घेऊन न्यायालयानं विशेषाधिकाराचा वापर करत हा निर्णय घेतलाय। सुनावणी दरम्यान संबंधित महिलेनं दूरचित्र संवाद प्रणालीद्वारे आवश्यकतेनुसार उपस्थित राहण्याचं हमीपत्र दिल्यास तिला तात्काळ मायदेशी पाठवावं असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। मानवी तस्करी प्रकरणांमध्ये पीडितांना परत पाठवण्यासाठी बाल कल्याण समितीची संमती किंवा दंडाधिकाऱ्यांचा आदेश आवश्यक असल्याचं केंद्र सरकारनं न्यायालयात सांगितलं होतं। मात्र दीर्घ विलंब आणि प्रकरणाची परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयानं प्रकरण विशेष न्यायालयाकडे न पाठवता स्वतःच्या विशेष अधिकार क्षेत्राचा वापर करून आदेश दिलाय। या निर्णयामुळे पीडितेला न्याय मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळाल्याचं मानलं जातंय। राज्यभरात वाढत्या तापमानामुळे वातानुकूलित यंत्रणा, कूलर आणि पंख्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय। याचा थेट परिणाम वीज मागणीवर दिसून येतोय। मुंबईसह राज्यात वीज वापरात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे। मुंबईत अवघ्या आठवडाभरात वीज मागणीत 15 ते 17% वाढ झाली। 8 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 3459 मेगावॉट असलेली मागणी 15 एप्रिल पर्यंत वाढून ती 4064 मेगावॉट पर्यंत पोहोचली। राज्यात यंदा मार्च आणि एप्रिलमध्ये तापमानात मोठी वाढ झाल्यानं वीज मागणीनं 30,000 मेगावॉटचा टप्पा ओलांडला होता। मुंबईतही दिवसाची मागणी 3,500 ते 4,000 मेगावॉट दरम्यान राहिली आहे। तापमानात होणाऱ्या चढ उतारानुसार मागणीतही बदल होत आहेत। उन्हाचा तडाखा कायम राहिल्यास वीज मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। सायन पूर्व पश्चिम भागांना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचं काम 15 जुलै 2026 पर्यंत पूर्ण करावे असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले। यासोबतच शहरातील रस्ते काँक्रिटीकरण कामांमध्ये गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे निर्देशही देण्यात आलेत। 30 एप्रिल 2026 नंतर कोणतेही नवीन खोदकाम हाती घेऊ नये। तसंच काँक्रीट ओतण्याची कामं ही 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। सर्व रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करून ती वाहतुकीसाठी खुली करण्यात यावीत असं स्पष्ट करण्यात आलंय। या सर्व कामांना मुदतबद्ध नियोजन देत शहरातील वाहतूक सुरळीत करण्यावर भर देण्यात आला। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।